श्री भक्ती विजय कथासार अध्याय 3 संत तुलसीदासांचे चरित्र। श्री गणेशाय नमः। भगवान विष्णू वाल्मिकांना म्हणाले, ऋषीवर्य, कलियुगात दोषांचे प्राबल्य वाढले आहे, म्हणून तुम्ही मृत्युलोकी अवतार घेऊन लोकांचा उद्धार करा। तुम्ही रचलेले संस्कृत भाषेतील रामायण लोकांना प्राकृतात समजावून सांगा, त्यांना भक्ती मार्गाची गोडी लावा। त्या आज्ञेनुसार वाल्मिकींनी हस्तिनापुरातील आत्माराम नावाच्या विद्वान कनोजी ब्राह्मणांच्या पोटी तुलसीदास नावाने जन्म घेतला। आत्माराम अकबराच्या सेवेत होते। त्यांनी तुलसीदासांना कौतुकाने वाढवले, योग्य वेळी त्यांची मुंज केली, त्यांना विद्याभ्यास शिकवला आणि ते लग्नाचे योग्य होताच त्यांचे लग्नही केले। त्यांच्या पत्नी ममता या अत्यंत सद्भावी पतिव्रता होत्या। तुलसीदासांचे त्यांच्यावर निरतिशय प्रेम होते, त्यांच्याशिवाय त्यांना जराही करमत नसे। त्यांचा वियोग नको म्हणून ते त्यांना माहेरीही पाठवत नसत। एकदा अकबर स्वारीवर निघाला असता त्याने तुलसीदासांनाही बरोबर नेले। तेव्हा ममताच्या आई आजारी असल्याचे खोटे सांगून त्यांना माहेरच्यांनी त्यांना आणण्यासाठी माणसे पाठवली। ते वृत्त कळताच त्या सासू सासऱ्यांची अनुमती घेऊन माहेरी गेल्या। योगायोगाने त्याच दिवशी सायंकाळी तुलसीदास घरी परतले। तेथे आपल्या पत्नी माहेरी गेल्याचे कळताच ते त्वरेने श्वशुरगृही निघाले। 5 कोसांचे अंतर पायी चालून ते मध्यरात्रीच त्यांच्या गावी गेले। तेथे घराची दारे बंद होती। इतक्या रात्री त्या मंडळींना कसे उठवावे असा त्यांना प्रश्न पडला। तेवढ्यात त्यांना वरच्या माडीवरील एका किंचित उघड्या खिडकीतून एक दोर खाली लोंबकळत आहे असे दिसले। त्याच्या आधारे वर चढून त्यांनी घरात प्रवेश केला। तेव्हा ममतांसहित घरातील सर्व मंडळींना जाग आली आणि त्यांना अवेळी आलेले पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले। ममतांनी विचारले, यमुनेला पूर आला आहे, घराचे दरवाजे बंद आहेत, मग तुम्ही आत कसे आलात? तेव्हा ते म्हणाले, माझ्यावरील प्रेमापोटी तुम्ही खिडकीला जो दोर बांधून ठेवला होता त्यावरून मी वर आलो। ते ऐकून त्यांना मोठे नवल वाटले। त्यांनी दोर बांधला नव्हता म्हणून त्यांच्या बोलण्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी त्या दिवा घेऊन खिडकीपाशी गेल्या, तर तिथे एक मोठा साप लोंबकळत असलेला दिसला। त्याला पाहून त्या चिंताग्रस्त झाल्या। त्यांनी तुलसीदासांना आपल्या खोलीत नेले व त्यांची कान उघडणी केली। म्हणाल्या, एवढ्या रात्री माझ्यासाठी का आलात? तो सर्प तुम्हाला डसला असता तर काय अनर्थ झाला असता याची कल्पनाच करवत नाही। तुम्ही स्वतःला शहाणे म्हणवता, पण तुम्हाला विवेक नाही हेच खरे। स्त्रियांच्या आसक्तीने आजवर अनेकांचा नाश झाला आहे, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही काय? एवढे निस्सीम प्रेम तुम्ही श्रीरामांवर केले असते तर तुम्ही कृतार्थ झाला असता। ते ऐकून तुलसीदासांचे डोळे उघडले। आज तुम्ही माझ्यावर मोठाच उपकार केला आहे असे म्हणून त्यांनी पत्नीला नमस्कार केला आणि पश्चातापाने विरक्त होऊन आनंदवनात गेले। तिथे रामदर्शनाची इच्छा धरून तीव्र अनुष्ठान करू लागले। त्यांनी काशी क्षेत्रामध्ये 12 वर्ष अहोरात्र रामनामाचा जप केला। तेथील वास्तव्यात प्रातर्विधीसाठी ते अरण्यात जात असत व उरलेले पाणी एका झाडाला घालत असे। त्या झाडावर एक पिशाच राहत असे। त्या पाण्याने ते संतुष्ट झाले व एके दिवशी त्यांच्या समोर प्रकट होऊन म्हणाले, आम्हाला नद्या, तलाव, विहिरी येथील पाणी पिण्याची परवानगी नाही, त्यामुळे असेच कोणीतरी पाणी घातल्यास त्यावरच आम्ही तहान भागवतो। तुम्ही मला 12 वर्ष पाणी पाजले आहे, म्हणून तुमची काही इच्छा असल्यास सांगा, ती मी अवश्य पूर्ण करीन। तेव्हा ते म्हणाले, माझी व श्रीरामांची भेट घडव। ते ऐकून पिशाचे दचकून म्हणाले, श्रीरामांचे नुसते नाव घेतले तरी मला मरण येईल, तिथे त्यांचे दर्शन कुठून घडवणार? पण रामसेवक हनुमान तुम्हाला भेटतील अशी व्यवस्था करतो। आता मी काय सांगतो ते ऐका। तुम्ही जिथे नित्य पुराण ऐकण्यात जाता तिथे एक वृद्ध ब्राह्मण सर्वांच्या आधी येतात व सर्वांच्या शेवटी जातात। तेच मारुती आहेत, त्यांना प्रसन्न करून घ्या, तेच तुम्हाला रामदर्शन घडवतील। त्यानंतर ते पिशाच्य अदृश्य झाले। दुसऱ्या दिवशी तुलसीदासांनी स्नान, नामस्मरणादी नित्यनेम आटोपले आणि पुराण ऐकण्यास गेले। पिशाच्याने सांगितलेल्या खुणांवरून त्यांनी त्या वृद्ध द्विजवर्यांना ओळखले। पुराण संपल्यावर श्रोते निघून गेले तसे ते वृद्ध ब्राह्मणही काठी टेकत निघाले। तुलसीदासही त्यांच्या मागोमाग गेले आणि नगराबाहेरील एकांतात त्यांचे पाय धरून म्हणाले, स्वामी माझ्यावर कृपा करा, आपण साक्षात हनुमंत आहात, आपण मला रामदर्शन घडवा। त्यावेळी त्यांनी तुलसीदासांना दाद लागू दिली नाही, पण नंतर त्यांच्या हृदयातील तळमळ व ते महर्षी वाल्मिकी आहेत हे ओळखून आपले निज स्वरूप प्रकट करून त्यांना आलिंगन दिले। मग त्यांचे मनोगत जाणून घेतले आणि मी तुमची इच्छा प्रभू श्री रामचंद्रांना सांगतो असे म्हणून अदृश्य झाले। मारुतीरायांनी श्रीरामांना भेटून तुलसीदास आपले भक्त असून त्यांना दर्शन द्यावे
अशी विनंती केली. त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांनी दुसऱ्याच दिवशी यवन राजाचे रूप घेऊन आपल्या सैन्यासह त्यांच्या आश्रमासमोर प्रस्थान केले. पण तुलसीदासांनी त्यांना ओळखले नाही. त्यांच्या मागोमाग मारुतींनी तुलसीदासांची भेट घेऊन तुमची रामदर्शनाची इच्छा पूर्ण झाली ना असे विचारले. तेव्हा त्यांनी नाही असे सांगताच ते म्हणाले, अहो असे तुम्ही कसे म्हणता? आता यवनराजाच्या रूपात येथून गेले ते प्रभू रामचंद्रच होते. तेव्हा ते म्हणाले, हे कपीश्वर, मी रामोपासक आहे. वाल्मिकींनी कोदंडधारी रामाचे जसे ध्यानवर्णन केले आहे त्याच स्वरूपात मला त्यांचे दर्शन घडवा. तेव्हा हनुमंतांनी श्रीरामांचे ध्यान करून त्यांची स्तुती केली व तुलसीदासांना जसे हवे त्या स्वरूपात दर्शन देण्याची विनंती केली. म्हणून रामप्रभूंनी त्यांना सीतामाई व लक्ष्मणांसहित आपले कोदंडधारी रूप दाखवले. त्या दर्शनाने ते धन्य झाले. मारुतींनी त्यांना रामचरित्र वर्णन करून रामनामाचा महिमा वाढवण्यास सांगितले. ती आज्ञा मान्य करून त्यांनी प्रभूंना दंडवत प्रणिपात केला. तेव्हा त्यांच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवून ते अंतर्धान पावले. त्यानंतर मारुतींच्या आज्ञेने तुलसीदास लोकांना श्रीरामकथा सांगू लागले. काशी क्षेत्रातील भाविक त्यांच्या कीर्तनास गर्दी करू लागले. त्यामुळे त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. लोकांनी त्यांना तिथेच एक मठ बांधून दिला. अनेकांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला होता. श्रीमंत लोक त्यांच्या मठाला धनधान्याच्या रूपाने देणग्या देत असे. तेथे ब्राह्मण याचक सर्वांनाच नित्य अन्न संतर्पण होत असे. त्या मठात लोकांनी अर्पण केलेली स्वर्ण रत्नाधिक अगणित संपत्ती असूनही त्याचे दरवाजे नेहमी उघडे असत. एके दिवशी रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर 2 चोर त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी आले. त्यांनी गाठोड्यात सोन्याची भांडी भरली आणि ते दरवाजाकडे निघाले. तर तेथे 2 देदीप्यमान धनुर्धर धनुष्य रोखून पहारा करताना दिसले. त्यांना पाहून घाबरलेले ते चोर मठाच्या अन्य 3 द्वारांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू पाहत होते. पण तिथेही तेच पहारेकरी उभे असलेले दिसले. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आणि ती रात्र तिथेच काढावी लागली. सकाळी काकड आरतीसाठी तुलसीदास बाहेर आले तेव्हा त्या दोघांनी त्यांचे चरण धरले व घडलेला प्रकार सांगितला. त्याचे नवल वाटून त्यांनी आश्रमातील मंडळींना विचारले, तुम्ही मला न सांगता कोणाला द्वाररक्षक म्हणून नेमले आहे काय? तेव्हा शिष्यगणांनी याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असे शपथ घेऊन सांगितले. त्यावर ते चोर म्हणाले, मुकुट व कुंडले धारण केलेले पितांबर नेसलेले एक श्याम आणि एक गौर वर्ण असलेले ते दोघे जण धनुष्यबाण सिद्ध करून अजूनही तिथेच बसलेले आहेत पहा. ते ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी चतुर्द्वारी जाऊन पाहिले पण त्या वर्णनाचे कोणीही दिसले नाही. तेव्हा राम लक्ष्मणांनीच आपल्या आश्रमातील धनाचे रक्षण केले आहे हे ओळखून तुलसीदासांनी भक्तिभावाने रामस्तुती केली आणि त्या चोरांना अभय देऊन तुम्हाला हवे ते घेऊन जा असे सांगितले. हे ऐकून त्यांना पश्चाताप झाला. ते म्हणाले, महाराज, आम्ही पतित आणि दुर्जन आहोत, पण भलत्या उद्देशाने येथे येऊनही आम्हाला रामदर्शन घडले आणि आम्ही धन्य झालो. आता तुमचे चरण सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. आमचा उद्धार करा. त्यानंतर सर्व कुकर्मांचा त्याग करून ते तुलसीदासांच्या सेवेतच राहिले आणि आपले जन्मकल्याण साधले. एके दिवशी तुलसीदासांच्या आश्रमात ब्राह्मण मंडळी भोजनास बसली होती. त्यांचे भोजन सुरू होणार तोच आश्रमद्वारी एक ब्राह्मण आला. तो म्हणाला, जय सीताराम, मी ब्रह्म हत्यारी विप्र आहे, मला काही भिक्षान्न द्या. तेव्हा तुलसीदासांनी त्याला आलिंगन देऊन पंगतीस बसवले व म्हणाले, सीताराम असे उच्चारल्यामुळे तुमची ब्रह्म हत्यादी सर्व पातके जळून गेली आहेत. आता निवांत भोजन करा. त्यावर अन्य विप्रांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ह्या पाप्याला आमच्या पंक्तीला कोणत्या आधारे बसवलात? ते म्हणाले, कलियुगात भगवानच सर्वश्रेष्ठ व उद्धारक आहे असे श्रीकृष्णांनी उद्धवांना स्वतः सांगितले आहे. म्हणूनच आपल्याकडील धर्मकृत्ये विष्णू स्मरणाने आरंभ होतात आणि अंती श्री कृष्णार्पण म्हटल्यावर पूर्ण होतात. नाम महात्म्य थोर आहे म्हणून भगवान शंकरही रामनाम घेतात. पण हा युक्तिवाद त्यांना रुचला नाही. ते म्हणाले, या गोष्टी जुन्या झाल्या आहेत, त्याची आत्ताची प्रचिती दाखवल्याशिवाय आमचा संशय जाणार नाही. ते म्हणाले, तुम्हाला कोणती प्रचिती दाखवू? ब्राह्मण म्हणाले, तुम्ही शिवालयातील पाषाणाच्या नंदीला नैवेद्य दाखवा. तो त्याने खाल्ला तरच हा ब्राह्मण पापमुक्त झाला आहे असे आम्ही मानू. त्यांचे म्हणणे मान्य करून तुलसीदास नैवेद्य घेऊन शिवालयात गेले आणि शिवस्तुती करून नंदीस नैवेद्य दाखवला. तर काय आश्चर्य, पाषाणाच्या नंदीने जागेवरून उठून नैवेद्यासह पत्रावळी खाऊन टाकली आणि पुन्हा जागेवर बसला. तो चमत्कार पाहून त्या ब्राह्मणांसह सर्व उपस्थितांनी तुलसीदासांचा जय जयकार केला.
त्यानंतर ती मंडळी मठात परतली. तेथे त्या ब्रह्महत्यारी विप्रास पंगतीस घेऊन सर्वांनी भोजन केले. एकदा काशीमध्ये राहणारा जैतपाळ नावाचा सावकार मरण पावला. तेव्हा त्याची पतिव्रता पत्नी सती जाण्यास निघाली. वाटेत तुलसीदासांचा मठ होता. सती जाण्यापूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन करून जावे असा विचार करून ती एकटीच मठात गेली. तुलसीदास नामस्मरणात मग्न होते. सावकार पत्नीने वंदन करताच त्यांनी सहज भावाने अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. तेव्हा ती म्हणाली, महाराज, माझ्या पतीचे निधन झाले असून मी सती जाणार आहे. मग आपले वचन खरे कसे होणार? ते म्हणाले, मी नकळत जे बोललो ते माझे वचन प्रभू रामचंद्रच पूर्ण करतील. मग ते सावकाराच्या प्रेतापाशी गेले तर काय आश्चर्य, तो जिवंत होऊन उठून बसला. ते पाहून लोकांनी तुलसीदासांचा जय जयकार केला. तुलसीदासांची कीर्ती अकबराच्या कानावर गेली. तेव्हा त्याने आपल्या प्रधानाला वाराणसीला पाठवून त्याने त्यांची भेट घेऊन त्यांना अकबराच्या दरबारात येण्याची विनंती केली. तेव्हा त्या देशातील लोकांनाही हरिभजनास लावून त्यांचा उद्धार करावा असा विचार करून ते बादशहाकडे गेले. त्याने त्यांचे मनपूर्वक स्वागत केले आणि म्हणाला, आपली थोरवी मी ऐकून होतो, पण आज आपले प्रत्यक्ष दर्शन झाले म्हणून मला धन्यता वाटत आहे. आता काही दिवस येथेच राहा आणि मलाही तुमच्या रामप्रभूंचे दर्शन घडवा. त्यांची भेट घडवल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. ते ऐकून तुलसीदासांना मोठे संकट पडले. काय करावे हेच सुचेना. अकबराने त्यांची उत्तम बडदास्त ठेवली होती, पण तिथे त्यांना करमेना. शेवटी त्यांनी मारुतीचा धावा केला. तेव्हा ते तत्काळ प्रगट झाले. तुलसीदासांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगून संकट निवारण करण्याची विनंती केली. मारुतीरायांनी आपली किमया दाखवली. त्यांनी 10,000 बलाढ्य वानरांना पाचारण केले आणि त्यांना आपला प्रताप दाखवण्यास सांगितले. त्यांनी बादशहाला धडा शिकवण्यासाठी राजधानीत एकच धुमाकूळ घातला आणि प्रचंड नासधूस करून लोकांना सळो की पळो करून सोडले. मग राजवाड्यात घुसून तेथेही उच्छाद मांडला. अशा प्रकारे सर्वत्र एकच हल्लाकल्लोळ माजला. ते पाहून अकबर चिंताग्रस्त झाला. तेव्हा काही जाणत्या लोकांनी सांगितले, तुलसीदास महान वैष्णव आहेत. त्यांना इथे डांबून तुम्ही जी सक्ती करत आहात त्यामुळेच हे संकट ओढवले आहे. आता त्यांना शरण जा, अन्यथा हे वानर सर्व नगरच उद्ध्वस्त करून टाकतील. त्यालाही ते पटले. त्याने तुलसीदासांची हात जोडून क्षमा मागितली व या वानरांना आवरा अशी विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, बादशहा, तुम्हाला श्रीरामांचे दर्शन हवे ना? मग थोडा धीर धरा. तेही मोठे राजे आहेत. ते तुमच्या भेटीस एकटे कसे येतील? त्यांच्या आधी हे लहानसे वानर दल पुढे आले आहे. यानंतर 18 पद्म बलाढ्य वानर येतील. त्यांच्या मागून रघुवीरांचे आगमन होईल. तुमचे भाग्य मोठे, म्हणूनच श्रीराम स्वतः तुमच्या भेटीस येत आहेत. ते ऐकून अकबराने भयभीत होऊन त्यांचे पाय धरले व म्हणाला, आपला महिमा अगाध आहे. एवढ्या वानरांनी इतका हाहाकार माजवला आहे तर 18 पद्म वानर आल्यास महाप्रलयच होईल. मला रामदर्शन घडले आहे असे मी समजतो. आता कृपा करून या वानरांना आवरा. तेव्हा त्यांनी त्या सर्व वानरांना नगर सोडून जाण्यास सांगितले. मग अकबराच्या विनंतीवरून ते वर्षभर हस्तिनापुरात राहिले. तेथील लोकांना रामचरित्र ऐकवले. तिथे रामभक्तीचा प्रसार केला आणि बादशहाचा निरोप घेऊन गोकुळ वृंदावनातही तीर्थे करत मथुरेस गेले. तेथे प्रियादास नावाचे एक नागर ब्राह्मण राहत असत. त्यांची अनेक संतांची चरित्रे असलेला एक संस्कृत ग्रंथ लिहिला होता. तुलसीदासांनी त्या ग्रंथाविषयी ऐकले होते म्हणून त्यांनी त्याची भेट घेतली व म्हणाले, तुम्ही लिहिलेले संत चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. कधी ऐकवता तेवढे सांगा. ते ऐकून ते विचारात पडले. आपल्या ग्रंथात तुलसीदासांची चरित्र लिहिलेले नाही, असा अपूर्ण ग्रंथ यांना कसा वाचून दाखवावा अशी त्यांना चिंता निर्माण झाली. तोच एक आश्चर्य घडले. त्यांनी रचलेल्या त्या ग्रंथात प्रभू रामचंद्रांनी तुलसीदासांचे चरित्र स्वतः लिहून ठेवले. ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती. त्यांनी ग्रंथ वाचण्यास प्रारंभ केला तेव्हा त्या तुलसीदासांचे चरित्र लिहिलेले पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. हा चमत्कार त्यांनी लोकांना सांगितला आणि श्रीरामांचे हस्ताक्षरही दाखवले. ते पाहून लोकांनी तुलसीदासांचा व रामप्रभूंचा जय जयकार केला. प्रियादासांच्या ग्रंथावरून नाभाजींनी ग्वाल्हेरी भाषेत संत चरित्रे लिहिली आणि नाभाजींच्या वाङ्मयांवरून 30 संत चरित्रे मी मराठीत लिहिली असे महिपती बुवा स्वतः सांगत आहेत. अध्याय 3 समाप्त.